एखाद्या शेअरने तुमच्या 1 लाखाच्या गुंतवणुकीवर तुम्हाला जर 10 लाख रुपये परतावा दिला तर अशा शेअर्सला काय म्हणतात माहिती आहे? तर अशा शेअर्सला बोलतात मल्टीबॅगर स्टॉक. आता हे मल्टीबॅगर स्टॉक म्हणजे काय? असे स्टॉक की जे दीर्घ कालावधीमध्ये तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला 2 पट, 3 पट, 10 पट, 100 पट सुद्धा परतावा देतात. भारतामध्ये अशी याची भरपूर उदाहरणं आहेत. उदाहरणार्थ टायटन, इन्फोसिस, आयशर मोटर यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवलेला आहे. पण मल्टीबॅगर स्टॉक निवडताना आपल्याला त्या कंपनीचा जो आहे तो अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण सुरुवातीच्या काळाला या कंपन्यांचे शेअर जे आहेत ते अंडर व्हॅल्यूड असतात आणि त्याच्यामध्ये त्या कंपनीचं पोटेन्शियल पूर्ण दिसून येत नाही. याच्यासाठी आपल्याला कंपनीची अॅन्युअल रिपोर्ट, बॅलन्स शीट वाचणं गरजेचं आहे. आणि हे केल्यानंतर देखील आपल्याला 3 गोष्टी आवश्यक आहेत. ते म्हणजे आपल्याकडे संयम असायला हवा, दीर्घकालीन गुंतवणूक ठेवण्याचा दृष्टिकोन हवा आणि भरपूर सारे पैसे गुंतवले पाहिजेत. मल्टीबॅगर स्टॉक हे आपल्याला अचानक मिळत नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला फंडामेंटल अनालिसिस करून ते स्टॉक निवडावे लागतात.